नमस्कार, आज आपण बनवणार आहोत सुक्कं चिकन। त्यासाठी मी पाव किलो चिकन व्यवस्थित धुवून घेतले। त्याला हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवले। त्यानंतर 2 कांदे बारीक चिरून घेतले, 2 टोमॅटो, थोडासा कढीपत्ता आणि 7 ते 8 पाकळ्या लसणीच्या। आता आपण कढई गरम करायला ठेवूयात। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमच तेल टाकूयात। तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये आपण थोडंसं जिरं, मोहरी तडतडेपर्यंत टाकूयात। त्यानंतर आपण 5 ते 6 पाकळ्या लसूणच्या ठेचून घेतल्यात, त्या आपण तेलामध्ये टाकूयात। थोडंसं ब्राऊन झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि जे आपण कांदा बारीक चिरून घेतलाय तो आपण टाकूयात। आणि थोडंसं हलवून घेऊयात। कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण हलवत राहायचंय। कांद्याला हलका सोनेरी रंग आला की त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे। मी 2 ते 3 टोमॅटो घेतले होते बारीक चिरून, ते आपण आता टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यानंतर आपण त्याच्यावरती ताट ठेवूयात कढईवरती आणि थोडंसं वाफेवर शिजवून घेऊयात। 5 ते 10 मिनिटांनंतर कांदा, टोमॅटो आणि लसूण शिजलेले आहेत व्यवस्थित। थोडंसं हलवून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। थोडंसं लाल तिखट, त्यानंतर थोडंसं चिकन मसाला, हळद तर आपण ऑलरेडी चिकनमध्ये टाकलेली आहे, मीठ आणि हळद। आता हे मिश्रण आपण हलवून घेऊयात। त्याला तेल सुटेपर्यंत आपण वेट करायचंय। त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चिकन, ज्याला आपण हळद आणि मीठ ऑलरेडी लावलेलं आहे। चिकन टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। दहा ते 15 मिनिटांनंतर बघा, आपोआप चिकनला पाणी सुटलेलं आहे। आपण थोडं सुद्धा पाणी टाकलं नव्हतं त्यामध्ये। थोडंसं हलवून घेऊयात। चिकन सुक्कं होईपर्यंत आपल्याला सतत ते मिक्स करत राहायचंय, ढवळत राहायचंय, नाहीतर चिकन करपून जाऊ शकते, कढईला लागू शकते। त्यासाठी आपण सतत ढवळत राहायचं। बघा, चिकन मधील पाणी थोडंसं कमी होत आहे। आपण सतत मिक्स करत राहूयात। चिकनला थोडंसं तेल पण सुटलेलं आहे। आता आपलं सुक्कं चिकन रेडी झालेलं आहे। त्यात आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती आपण चिकनमध्ये टाकूयात आणि पुन्हा चिकन मिक्स करून घेऊयात। बघा किती छान चिकन बनलेलं आहे, सुक्कं चिकन घरगुती। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता। बघा किती छान झालेलं आहे। चला तर मग आपलं सुक्कं चिकन रेडी आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।